ज्ञानगंगेची अविरत साधना. भगीरथ IAS अकॅडमी पुणे. UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षात यश मिळवण्यासाठी भगीरथ IAS अकॅडमी पुणे. प्रवास उद्दिष्ट पूर्तीचा. मोबाईल नंबर 90 90 90 67 77 99 70 29 81 97. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगीरथ अकॅडमीच्या माध्यमातून मी डॉक्टर शैलेश कोळेकर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आपल्याला माहितीच आहे, काही दिवसांपूर्वी MPSCने परीक्षेची एक नवीन स्कीम, नवी योजना जाहीर केली होती आणि त्यानुसार आपल्याला एक अंदाज आला होता की जे काही बदल झालेले आहेत किंवा जे काही बदल प्रस्तावित आहेत, लक्षात घ्या पुढच्या वर्षीच्या एक्झामपासून हे बदल लागू होणार आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर हे जे काही प्रस्तावित बदल आहेत किंवा ज्याचा निर्णय झालेला आहे असे हे जे बदल आहेत ते साधारणतः UPSCच्या धर्तीवर आहेत याची एक साधारणतः कल्पना आपल्याला होती. पण नेमक्या किती प्रमाणामध्ये हा बदल आहे, UPSCचं सिलेबस ओके जसाच्या तसा आहे का त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत, व्हेरिएशन आहे, हे थोडीशी एक उत्सुकता आपल्या मित्रांमध्ये होती, लक्षात घ्या. आणि ओके MPSCनं मग त्या ठिकाणी असं सांगितलं सुद्धा होतं की ओके जे अभ्यासक्रम जो आहे त्यानंतर आम्ही यथावकाश जाहीर करू असं MPSCने सांगितलं होतं. आणि परवाच्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी MPSCने मग लक्षात घे की नवीन अभ्यासक्रम जाहीर केला आणि त्याच्यानुसार असं लक्षात येतं की जी काही अपेक्षा होती, जी काही कल्पना होती आपल्याला की साधारणतः UPSCच्या धर्तीवरच हे बदल आहेत, तर तशाच प्रकारचे हे बदल आहेत, लक्षात घ्या. ओके. पण झालं असं की हा जो MPSC नवीन सिलेबस जाहीर केलेला आहे आपला ओके तो एक इंग्लिश भाषेमध्ये आहे. ओके. आणि त्याच लक्षात घ्या की जी मुलं UPSCची तयारी करत होती त्यांना काही प्रमाणामध्ये हा एक सकारात्मक बदल असा वाटला. परंतु जी मुलं खूप दिवसांपासून MPSCची तयारी करत आहेत, MPSC तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गोंधळामध्ये काहीशी भरच पडली. कारण या सिलेबसमध्ये नेमकं काय काय आहे हे समजून घेत असताना कुठेतरी हा सिलेबस इंग्लिश भाषेमध्ये होता. ओके. त्याच्यातल्या बऱ्याचशा संकल्पना, बऱ्याचशा संज्ञा आपण ज्याला म्हणतो त्या आपल्या परिचयाच्या नाही आहेत, पहिल्यांदा आपण बघतो, त्याच्यामुळे गोंधळामध्ये भर पडली असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी एक प्रयत्न केलेला आहे की MPSCने हा जो काही सिलेबसमध्ये बदल केलेला आहे तो साध्या सोप्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये समजावून सांगण्यासाठी एक प्रयत्न आपण करत आहोत, लक्षात घ्या. यासाठी आपण हे सेशन्स या ठिकाणी ऑर्गनाईज केलेले आहेत. चला तर मग 1 बाय 1 आपण ओके या चारही जे GSचे चारही पेपर आहेत त्या GSच्या चारही पेपरची त्याच्यामध्ये सिलेबस नेमके कोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे, कोणत्या पेपरमध्ये कोणते घटक आहेत आणि प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी काय काय अभिप्रेत आहे हे आपण या ठिकाणी आपण या सेशनच्या माध्यमातून समजावून घेऊयात. ओके. सो आपण आता पहिल्यांदा सुरू करूयात, ते म्हणजे पहिला पेपर. GSचा जो पहिला पेपर आहे सामान्य अध्ययन ओके प्रश्नपत्रिका क्रमांक 1. त्याच्यामध्ये काय नमूद केलं आहे बघा, त्याच्यामध्ये कंटेंट काय दिलेलं आहे तर एक आहे भारतीय वारसा आणि संस्कृती, त्याच्यानंतर जगाचा इतिहास, जगाचा भूगोल आणि समाज असं या ठिकाणी नमूद केलेलं, लक्षात घ्या. ओके. भारतीय वारसा आणि संस्कृती, त्याच्यानंतर इतिहास, भूगोल आणि समाज. या ठिकाणी तुम्ही म्हणाल की जगाचा इतिहास, मग भारताचं काय, तर भारताचा जगाचा इतिहास त्याच्यामध्ये भारताचा आलाच, लक्षात घ्या. जगाचा भूगोल त्याच्यामध्ये भारतीय घटक आलेच. ओके. तर अशा पद्धतीने हे नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर समाज आणि त्याच्यानंतर मग असं सांगितलं की महाराष्ट्राशी निगडीत मुद्द्यांवर काही प्रमाणामध्ये भर देऊन ओके या ठिकाणी आधी काय मेन्शन केलं असायचं विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. आता मात्र काय म्हटलेलं आहे, आता असं म्हटलं आहे की सम वेटेज म्हणजे काही प्रमाणामध्ये भर दिला जाईल. हा एक बदल MPSCने राज्यसेवेच्या जुन्या सिलेबसच्या संदर्भामध्ये केलेला आहे. आणि हा भाग जो असतो तो UPSCमध्ये असं कुठं नमूद केलं नाही की विथ स्पेशल रेफरन्स वगैरे. आणि त्या ऑफकोर्स ही MPSC राज्यसेवेची परीक्षा महाराष्ट्राशी निगडीत मुद्द्यांवर भर असेलच, त्यामुळे असं म्हटलेलं आहे की विथ सम वेटेज म्हणजे काही प्रमाणामध्ये भर देऊन असं हे म्हणतात, लक्षात घ्या. मग हा जो पेपर असेल तो 250 गुणांचा पेपर असेल, लेखी परीक्षा असेल हे तर आपल्याला माहिती आहे. परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असेल असं सांगितलेलं आहे. प्रश्नपत्रिकेचं माध्यम हे मराठी आणि इंग्रजी असेल आणि उत्तराचं माध्यम जे असेल ते मराठी अथवा इंग्रजी असेल. म्हणजे तुम्हाला हा पेपर, ही प्रश्नपत्रिका कोणत्या भाषेमध्ये लिहायची आहे याची एक चॉईस तुम्हाला आहे. मराठी किंवा इंग्रजी भाषेमधून तुम्ही पेपर लिहू शकता. तुम्ही जेव्हा अप्लाय कराल, फॉर्म भराल, त्याला तुम्हाला नमूद करायचं की पेपर तुम्ही कोणत्या भाषेमध्ये लिहिण्यासाठी इच्छुक आहात, त्यानुसार मग तुम्हाला ते माध्यम वापरता येईल. पण असंही आहे, लक्षात घ्या की तुम्ही फॉर्म भरताना जे माध्यम नमूद केलं त्याच माध्यमातून तुम्हाला पेपर लिहावा लागेल. फॉर्म भरताना मराठी लिहिलं, पेपर इंग्रजीमध्ये लिहिला तर तसं चालणार नाही, किंवा व्हाईस वर्सा. म्हणजे फॉर्म भरताना इंग्रजी केला आणि मग पेपर मराठीतून लिहिला असं नाही चालणार. ओके. हे समजून घेतलं पाहिजे आपण या ठिकाणी. तर मग बघा आता या पेपरमध्ये नेमके कोणते घटक आहेत. इथं टायटल आपण बघितलं. टायटल काय आहे, भारतीय वारसा व संस्कृती, जगाचा इतिहास, जगाचा भूगोल आणि समाज असं दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये नेमकं काय अभिप्रेत आहे तर 4 कंपोनंट निघतात, लक्षात घ्या. ओके. GS हा जो पहिला पेपर आहे, GS पेपर 1 मध्ये 4 घटक निघतात. एक म्हणजे भारतीय वारसा आणि संस्कृती, हेरिटेज आपण ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. सो हेरिटेज आणि कल्चर, भारतीय वारसा आणि संस्कृती.
त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, जगाचा इतिहास, जगाचा भूगोल, याच्यामध्ये भारत हा घटक अभिप्रेत आहे. इव्हन महाराष्ट्र सुद्धा अभिप्रेत आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मग समाज, सोसायटी. ओके, मग समाज म्हटलं की कोणता समाज? जागतिक समाज का? नाही. जेव्हा आपण सिलेबसचा अंतरंग बघू तेव्हा असं लक्षात येईल की भारतीय समाजच प्रामुख्याने त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राशी निगडित मुद्द्यांवर काही प्रमाणामध्ये भर देऊन असं या ठिकाणी अभिप्रेत आहे. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. सो महाराष्ट्राशी निगडित मुद्द्यांवर काही प्रमाणामध्ये भर देऊन या 4 घटकांचा अभ्यास आपल्याला पेपर 1 मध्ये करायचा आहे. मग जसं आपण बघितलं, हे 4 घटकांमध्ये पहिला घटक कोणता आहे? मग तर पहिला घटक आहे भारतीय वारसा आणि संस्कृती. मग आपण या प्रत्येक घटकामध्ये कोणते उपघटक आहेत ते आपण बघूयात आणि त्याच्यावर नेमकं काय काय अभ्यासायचं आहे याची एक ब्रीफमध्ये चर्चा करूयात आपण. तर हा मुद्दा इथं समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला मायक्रो अनालिसिस किंवा खूप डीपमध्ये चर्चा या घडीला नाही करायची आहे. याचं कारण आहे की आपल्याला फक्त तोंड ओळख या सेशनच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रमाची तोंड ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. आणि एकदा का या सिलेबसबद्दल थोडीशी एक फॅमिलिअरिटी आली, थोडासा कम्फर्ट एकदा डेव्हलप झाला की हळूहळू आपण त्याचा डीपर अनालिसिस करत जाऊ. त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर सिलेबसमध्ये अजून थोडंसं अनालिसिस करून नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींवर एक्झाममध्ये भर असेल, कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, ज्या गोष्टींवर एक्झाममध्ये भर आहे त्या गोष्टींच्या अनुषंगाने एक्स्ट्रा कुठले मुद्दे आपल्याला करावे लागतील, या सगळ्या गोष्टींची जे काय सेशन्स असतील का जो काय कंटेंट आहे तो आपण हळूहळू तुम्हाला उपलब्ध करून देऊ. आता सध्याच्या सेशनचा हेतू लक्षात घ्या की अभ्यासक्रमाची तोंड ओळख करून देणं. ओके, म्हणजे फक्त एक परिचय आपण ज्याला म्हणतो ना की पहिली भेट आपली. आता MPSCचा हा जो नवीन सिलेबस आहे त्या सिलेबसची आपली पहिली भेट असं या सेशनला तुम्ही समजू शकता. तर बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे? भारतीय वारसा आणि संस्कृती. भारतीय वारसा आणि संस्कृती ओके या घटकामध्ये कोणत्या उपघटकांवर भर असेल तर त्यांनी काय सांगितलं? तर महत्त्वाची कलारूपं, लक्षात घ्या. महत्त्वाची कलारूपं, आर्ट फॉर्म्स आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर लिटरेचर, साहित्य रचना. त्यानंतर आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्य रचना. पण मग कधीपासून कधीपर्यंत तर त्यांनी काय सांगितलं? तर प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा कालावधी. ओके, फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. ओके, हे जे भारतीय इतिहासाचे 3 टप्पे आहेत या 3 टप्प्यांमध्ये डेव्हलप झालेली, विकसित झालेली वेगवेगळी महत्त्वाची कलारूपं, वेगळ्या महत्त्वाच्या साहित्य रचना आणि त्याच्यानंतर स्थापत्य रचना या गोष्टींवर भर दिला जाईल. मग आता हे करत असताना सुद्धा त्यांनी काय सांगितलं? या गोष्टींच्या आम्ही ठळक पैलूंवर भर देणार असं ते म्हणतात, लक्षात घ्या. ठळक पैलूंवर. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली जी UPSCच्या सिलेबसमध्ये नमूद नाही आहे पण या ठिकाणी ती नमूद आहे, लक्षात घ्या. आणि ती गोष्ट म्हणजे मग त्यांनी काय सांगितलं आहे की आता हे इम्प्लिसिट आहे, लक्षात घ्या. UPSCच्या सिलेबसमध्ये हे अंतर्भूत आहे पण वेगळं नमूद नाही केलेलं. ओके, त्याला आपण इम्प्लिसिट असं म्हणतो. पण MPSCने काय केलं? MPSCला एक्सप्लिसिट म्हणजे विशेष करून नमूद केलेलं आहे. हे समजून घ्या. मग काय नमूद केलं आहे की महाराष्ट्रामधल्या संत चळवळीच्या विशेष अनुषंगाने, स्पेशल रेफरन्स घेऊन, विशेष अनुषंगाने तथा संदर्भासह ओके भक्ती चळवळ आणि तत्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत आहे. ओके, ही एक गोष्ट याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलेली आहे, UPSCच्या सिलेबसमध्ये नाही. म्हणजे MPSCने या ठिकाणी एक स्पष्ट केलेलं आहे की आम्ही महाराष्ट्रामधल्या संत चळवळीला महत्त्व देणार आहोत असं MPSCने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या की सिलेबस समजून घेत असताना या गोष्टींचं आपल्याला विशेष महत्त्व असतं की नेमका भर कशावर असेल. तर मग अशा वेळेला ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या संत चळवळीच्या अनुषंगाने आम्ही भक्ती चळवळ, भारतामधल्या भक्ती चळवळीवर आम्ही भर देऊ, पण त्याला संदर्भ जो असेल तर महाराष्ट्रामधल्या संत चळवळीचा असेल. म्हणजे जेव्हा किंवा क्वेश्चन्स तयार होते, लक्षात घ्या, तर क्वेश्चन तयार होत असताना महाराष्ट्रामधल्या संत चळवळीवर क्वेश्चन्स निश्चितपणे असेल असं आपण इथं समजू शकतो. या पर्टिक्युलर वाक्याचा जर आपण आधार घेतला तर हे समजून घ्या. मग आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं? महत्त्वाची कलारूपं. आता या ठिकाणी मी तुम्हाला जसं सांगितलं खूप डीपमध्ये आपल्याला जायचं नाही, फक्त सिलेबसची तोंड ओळख करून घेणं हा आपल्या या सेशनचा हेतू आहे. मग महत्त्वाच्या कलारूपांचा जर विचार केला तर कला म्हणजे काय वगैरे या सगळ्या गोष्टी आपण नंतर सविस्तर बघणार आहोत, लक्षात घ्या. पण एक ढोबळमानं आपण जर उदाहरणं घेतली तर मूर्तकला, अमूर्तकला, ओके, अशा प्रकारचं क्लासिफिकेशन केलं जातं. उदाहरणं जर आपण बघितली, कलारूपांची उदाहरणं जर आपण बघितली तर म्युझिक म्हणजे संगीत, नृत्य, चित्रकला. ओके, तर लक्षात गेलं आपण साधारणतः कलांमध्ये याचा समावेश आपण करतो. त्याच वेळेला तुम्हाला हे माहिती असेल की मृदभांडी निर्माण करण्याची कला ही प्राचीन काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. थिएटर असेल, थिएटर म्हणजे नाट्य परंपरा असतील. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या सिलेबसमध्ये करण्यात आलेला आहे प्राचीन काळापासून ते आधुनिकपर्यंत. ओके, सो संगीत असेल, नृत्य असेल, चित्रकला असेल. ओके, चित्रकलेचा जर विचार केला तर एकदम प्राचीन काळामध्ये आपल्याला माहिती की अश्मयुगीन काळामध्ये, मध्य अश्मयुग काळामध्ये भीमबेटका आणि आदमगड या ठिकाणी चित्रकलांची सुरुवात
सुरुवात झाली असं आपण म्हणतो. त्यानंतर गुप्ता काळ हा चित्रकलेच्या अनुषंगाने महत्त्वाचा होता. दक्षिण भारतामध्ये जर आपण बघितलं तर पल्लव काळ महत्त्वाचा होता. मग या काळामध्ये त्यांचे चित्रकलेसाठी विषय कोणते असत, त्यांनी कोणतं साहित्य वापरलं, त्याच्यातून त्यांच्या काळामधल्या समाजाचा, त्या काळामधल्या समाजरचना असेल, अर्थव्यवस्था असेल, राजकीय रचना असेल, याचा एक साधारणतः अंदाज कसा बांधता येतो, समाजामधले सहसंबंध कसे असतील, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला याचा अभ्यास करायचा. म्हणजे एक लक्षात घ्या, या ठिकाणी ही कलारूपं अभ्यासत असताना सुद्धा आपल्याला फॅक्च्युअल डेटा नाही बघायचा. म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणती कला विकसित झाली असं नाही, तर त्या भागामध्ये जी कला विकसित झालेली आहे त्या कलारूपांच्या आधारे त्या काळामधल्या समाजाचं अंतरंग कसं समजून घेता येतं, त्या काळामधली जी काही व्यवस्था होती त्या व्यवस्थेचं अंतरंग कसं समजून घेता येतं, हा आता मुख्य भर आहे. यालाच आपण डिस्क्रिप्टिव्ह असं म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी ॲनालिसिस साईडला जातं, त्याच्यावरून जे आपण निष्कर्ष काढतो ते निष्कर्ष आपल्या या ठिकाणी महत्त्व ठरतात. तसंच संगीत आहे, तसंच नृत्य, लक्षात घ्या. नृत्यामध्ये फॉक आर्ट, ज्याला आपण लोकनृत्य असं म्हणतो, शास्त्रीय नृत्य असं आपण म्हणतो. तर शास्त्रीय नृत्याचा हेतू काय, लोकनृत्य कशाला म्हणायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यातून नेमकं प्रतीत काय होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत, ते समजून घ्या. साहित्य रचना जर विचार केला तर संस्कृत भाषेमधल्या साहित्य रचना असेल, जसं वेद आहेत, पुराणं आहेत, लक्षात घ्या. कालिदास असेल, विशाखदत्त असेल, यांनी तयार केलेली सांस्कृतिक किंवा साहित्य रचना असतील, अर्थशास्त्र असेल, तर यांचा आपला अभ्यास करायचा आहे. बौद्ध साहित्य असेल, जैन साहित्य असेल, जर आपण मध्ययुगीन काळामध्ये विचार जर केला तर इस्लामिक साहित्य असेल, शीख धर्माशी निगडीत अशा प्रकारचं साहित्य असेल. म्हणजे थोडक्यात एक साहित्य, ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक बाबी आपल्याला बघता येतात, ज्याच्यामध्ये धार्मिक साहित्य, जसं मी तुम्हाला आत्ता नावं सांगितले, धर्माशी निगडीत असं साहित्य, किंवा धार्मिक, गैरधार्मिक किंवा अधार्मिक बाबींशी निगडीत असणारं साहित्य, जसं अर्थशास्त्र हे एक साहित्य झालं, लक्षात घ्या. तर मग धार्मिक आणि अधार्मिक अशा प्रकारचं, किंवा निधर्मिक आपण ज्याला म्हणूया की सेक्युलर आणि नॉन सेक्युलर असं त्याला, सेक्युलर आणि रिलिजियस असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे धार्मिक बाबींशी निगडीत अशा प्रकारचं, त्या संदर्भामधलं मार्गदर्शन करणारं एक साहित्य, आणि मग धार्मिक बाबींशी निगडीत नसणारं अशा प्रकारचं साहित्य. असं या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं जातं. त्यानंतर ऐतद्देशीय साहित्य आणि परकीय जे प्रवासी भारतामध्ये आले होते त्यांनी लिहिलेलं साहित्य असं सुद्धा क्लासिफिकेशन केलं जातं. आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळामध्ये ग्रीक लोक आले होते, चीनी प्रवासी भारतामध्ये आले होते, मध्ययुगीन काळाचा जर विचार केला तर अरब लोक आले होते, फारसी लोक आले होते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग मध्ययुगाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये कित्येक युरोपीय लोक भारतामध्ये आले होते. मग त्यांनी भारतीय परिस्थितीचं जे काही अवलोकन केलं होतं, त्यांचं जे विश्लेषण त्यांनी सादर केलेलं आहे, एक साधारणतः त्याची चर्चा आपल्याला त्याच्यामध्ये करायची असते. मग त्याचं महत्त्व काय, त्याच्या मर्यादा काय, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला या प्रकारच्या साहित्यामध्ये करायची आहे. त्यानंतर स्थापत्य रचना जर विचार केला तर प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत वेगळ्या ज्या महत्त्वाच्या स्थापत्य रचना भारतामध्ये विकसित झालेल्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, मौर्य काळामध्ये असेल, उत्तर मौर्य काळामध्ये असणारे गुहा स्थापत्य असेल, त्यानंतर गुप्ता काळामध्ये असणाऱ्या मंदिर रचना असतील, उत्तर गुप्ता काळामध्ये जे काही मंदिरांच्या वेगवेगळ्या शैली, नागर शैली, द्रविड शैली, वेसारा शैली यांचा विकास झाला होता. मध्ययुगीन काळामध्ये मुस्लिम इस्लामिक धर्मस्थळं, मस्जिदी आपण ज्याला म्हणतो, त्यांची उभारणी, त्याच्यावर असणारा परकीय तत्वांचा प्रभाव, ऐतद्देशीय प्रभाव, ब्रिटिश काळामध्ये ज्या काही रचना विकसित झाल्या होत्या त्या सगळ्या रचना, त्याच्यामध्ये असणारा पुन्हा ब्रिटिश प्रभाव, भारतीय प्रभाव, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला स्थापत्य रचना या घडामोडीमध्ये करायची असते, हे समजून घ्या. या ठिकाणी फक्त फॅक्च्युअल डेटावर भर नसेल तर लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींच्या ॲनालिसिसवर भर असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की विदेशी साहित्य, तर मग विदेशी लेखकांनी लिहिलेलं साहित्य, त्याच्यामध्ये तथ्य कितपत आहे, त्याच्यामध्ये कल्पनारम्यता किती आहे, मग त्याच्यावरून त्या साहित्याला आपण कितपत महत्त्व दिलं पाहिजे भारताचा इतिहास समजावून घेताना, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी विचारल्या जातील, हे लक्षात घ्या. त्यानंतर महाराष्ट्रामधली संत चळवळीच्या अनुषंगाने भारतामध्ये जी भक्ती चळवळ विकसित झाली होती, भक्ती आणि सुफी चळवळ या काळामध्ये विकसित झाल्या होत्या, त्याच्यामध्ये जी भक्ती चळवळ आहे ज्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला होता, त्या संदेशामध्ये महाराष्ट्रामधल्या संत चळवळीचं विशेष योगदान काय आहे. तर ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले त्यांनी या भक्ती चळवळीला काय योगदान दिलं, आणि मग त्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जडणघडणीमध्ये या संतांच्या विचारांची भूमिका काय होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. या संदर्भात एक आवडता प्रश्न लक्षात घ्या, UPSCमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ज्याला आपण काय म्हणून आपण त्याला की मराठी सत्तेचा उदय असं म्हणतो. मध्ययुगीन काळामध्ये मराठी सत्तेचा उदय झाला होता. मग या मराठी सत्तेच्या उदयामध्ये संतांच्या विचारांची, संतांनी जी काय पार्श्वभूमी निर्माण केली होती, त्याची नेमकी भूमिका काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न UPSCमध्ये विचारलेला आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला बरं इथं द्यायचं आहे, हे समजून घ्या. हा झाला आर्ट अँड कल्चरचा पार्ट, किंवा ज्याला आपण हेरिटेज आणि कल्चर असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा
तो म्हणजे भारतीय इतिहास, भारतीय जगाचा इतिहास. मग इतिहासामध्ये लक्षात घ्या त्यांनी पुन्हा त्याला कसं सॅग्रिगेट केलेलं आहे. तर इतिहासाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास असे सेगमेंट या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे मेन्सच्या सिलेबसला आपल्याला काय करणं अभिप्रेत आहे, तर आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास. म्हणजे आपण मेन्सचा अभ्यास करू, लक्षात घ्या. तर मेन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत यांचा अभ्यास करणं अभिप्रेत आहे का, तर या एक्झाम स्कीमनुसार नाही, लक्षात घ्या. पण जर तुम्ही प्रिलिम्सचा जर अभ्यास करून विचारात घेतला त्या ठिकाणी काय नमूद केलेलं आहे, भारताचा इतिहास. ओके, भारताच्या इतिहासामध्ये मग प्राचीन भारत सुद्धा येतं आणि मध्ययुगीन भारत सुद्धा येतं. म्हणजे आपण प्रिलिम्सचा अभ्यास करू त्यावेळेला प्राचीन आणि मध्ययुगीन याचा देखील समावेश केला जाईल. पण जेव्हा आपण मेन्सचा अभ्यास करू, मेन्सवर फोकस करू, तेव्हा या ठिकाणी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास या दोन गोष्टींवर भर द्यावा लागेल. मग आता आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यामध्ये पुन्हा कोणत्या गोष्टींवर भर असेल, लक्षात घ्या. या ठिकाणी काय सांगितलं, उदाहरणार्थ तुम्हाला हे माहिती पाहिजे की आधुनिक भारताची सुरुवात नेमकी कधी झाली. ओके, याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. कोणी म्हणतं की पोर्तुगीजांच्या, युरोपियन लोकांच्या आगमनाबरोबर आधुनिक भारत सुरू झाला. कोणी म्हणतं की ब्रिटिश सत्तेच्या किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेबरोबर, ब्रिटिशांच्या भारतामधल्या आगमनाबरोबर आधुनिक भारत सुरू झाला. कोणी असं म्हणतं की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर भारतामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या, ओके, त्या डेव्हलपमेंटच्या परिणामी आधुनिक भारताची सुरुवात ही औरंगजेबाच्या मृत्यूनंतर समजली पाहिजे. ओके, कोणी म्हणतं 1857, कोणी म्हणतं 1885, अशा अनेक मतं या संदर्भामध्ये व्यक्त केले जातात. पण मग UPSCने आपल्याला काय सांगितलं, लक्षात घ्या. UPSCने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आधुनिक भारताचा इतिहास या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करू, ओके, तेव्हा 18व्या शतकाचा मध्यापासून ते सध्य काळापर्यंत आम्ही गोष्टींवर भर देणार आहोत, असं MPSCने UPSCमध्ये असंच लक्षात घ्या. या ठिकाणी असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. सो 18व्या शतकाचा मध्य ते सध्य काळ. मग 18व्या शतकाचा मध्य म्हणजे कधी, तर 18व्या शतकाचा मध्य म्हणजे इसवी सन 1750 नंतरच्या गोष्टी किंवा त्यानंतरच्या ज्या काही बाबी असेल, घडामोडी असेल, त्याच्यावर भर दिला जाईल. मग आता त्याच्यामध्ये सुद्धा कशावर भर दिला जाईल, तर प्रमुख घटनांवर भर दिला जाईल. म्हणजे 1750 नंतर भारतीय इतिहासामध्ये ज्या काही प्रमुख घडामोडी घडून आल्या होत्या, ज्या काही घटना झाल्या होत्या, लक्षात घ्या, त्या घटनांवर आम्ही भर देऊ असं MPSCने या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे असतील, इम्पॉर्टंट इश्यूज, इंग्रजीमध्ये इश्यू असा शब्द वापरला आहे, आपण इथे त्याला मुद्दे असं म्हणतोय, लक्षात घ्या. सो प्रमुख घटना, मुद्दे, त्यानंतर पर्सनॅलिटीज. ओके, मग आधुनिक काळामधल्या भारतामधली महत्त्वाची व्यक्तिमत्व. आता प्रमुख घटना म्हटलं की मग आपल्याला काय दिसतं, 1750 नंतर लगेचच घडून आलेली पहिली प्रमुख घटना कोणती असेल, ते म्हणजे प्लासीचं युद्ध. ओके, प्लासीचं युद्ध. मग प्लासीच्या युद्धासारख्या ज्या घटना असेल, प्लासीचं युद्ध असेल, बक्सारचं युद्ध असेल, इंग्रज मराठा युद्ध असतील, लक्षात घ्या. ओके, किंवा अँग्लो पंजाब युद्ध, अँग्लो म्हैसूर युद्ध, यासारख्या ज्या घडामोडी आहेत, म्हणजे थोडक्यात ब्रिटिश सत्ता स्थापनेच्या काळापासून जो पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर आम्ही एक्झाममध्ये भर देऊ, अशी एक हिंट या ठिकाणी MPSCने दिलेली आहे, हे लक्षात घ्या. ओके, पण याच्या थोडक्यात आपल्याला पार्श्वभूमी सुद्धा बघावी लागेल. म्हणजे 18व्या शतकाच्या सुरुवातीपासून, म्हणजे मागच्या 50 वर्षामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे काही झालं होतं, ओके, त्यानुसार, ओके, त्यामध्ये जे काही बदल झाले, त्या बदलांमुळे ब्रिटिश सत्तेसाठी पोषक कशी परिस्थिती निर्माण झाली, त्याचा फायदा ब्रिटिशांनी कसा घेतला आणि वन बाय वन त्यांनी भारतीय सत्तांना पराभूत करून आपली सत्ता मजबूत कशी केली, प्रस्थापित कशी केली, याचा इतिहास आपल्याला या ठिकाणी बघायचा. म्हणजे ब्रिटिश सत्ता स्थापनेपासूनचा कालावधी या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आणि या संदर्भात पहिली महत्त्वाची घडामोडी म्हणजे प्लासीचं युद्ध. ओके, हे समजून घ्या. मग या संदर्भामध्ये जदुनाथ सरकार नावाचे एक महत्त्वाचे इतिहासकार आहेत. त्यांनी लक्षात घ्या की प्लासीच्या युद्धाचं भारतीय इतिहासामधलं महत्त्व सांगत असताना तसं म्हणतात की ऑन 23 जून 1757, म्हणजे ज्या दिवशी प्लासीचं युद्ध झालं होतं, ओके, तो दिवस, ऑन 23 जून 1757 मिडिवल इंडिया केम टू ॲन एंड, मध्ययुगीन भारताचा शेवट झाला आणि आधुनिक भारताची सुरुवात झाली. ओके, म्हणजे काय की ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेची ही सुरुवात होती. ब्रिटिश सत्ता भारतामध्ये स्थापन झाली. मग त्या ब्रिटिश सत्तेच्या माध्यमातून हळूहळू भारतामध्ये बदलांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि म्हणून आधुनिक भारताची सुरुवात तिथून समजण्याची एक पद्धत आहे, लक्षात घ्या. एक मत त्या संदर्भात आहे आणि मग आपल्या सिलेबसमध्ये तिथूनच या गोष्टींना सुरुवात समजलं गेलेलं आहे. ओके, मग प्रमुख घटना जसं मी तुम्हाला सांगितलं, प्लासीचं युद्ध असेल, बक्सारचं युद्ध असेल किंवा मग मराठा आणि ब्रिटिशांच्या मधली युद्ध असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे त्या काळामध्ये तत्कालीन भारतामध्ये कशा प्रकारची सामाजिक परिस्थिती होती, कशा प्रकारची आर्थिक परिस्थिती होती, कशा प्रकारची राजकीय परिस्थिती होती, याला आपण इम्पॉर्टंट इश्यूज असं म्हणूयात. त्या काळामध्ये असणारी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती. मग त्या संदर्भामध्ये ब्रिटिशांचा पहिल्यांदा पवित्रा काय होता, ब्रिटिशांची भूमिका काय होती,
त्या भूमिकेमध्ये कसा कसा बदल होत गेला, मग ते बदल होत असताना भारतीयांनी त्याला कसा प्रतिसाद दिला, भारतीय लोकांनी त्याला कसा प्रतिकार केला, या सगळ्या गोष्टी म्हणजे मुद्दे आहेत, लक्षात घ्या, इश्यूज आहेत. म्हणजे ब्रिटिशांच्या गरजा जशा बदलत गेल्या तसतसं ब्रिटिश सत्तेचं भारतामधलं स्वरूप बदलत गेलं. साधारणतः हा प्रवास आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत असतो. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, महत्त्वाची व्यक्तिमत्व. मग लक्षात घ्या, त्याच्यामध्ये मग ब्रिटिश व्यक्तिमत्व सुद्धा होतात, म्हणजे ज्यांच्या माध्यमातून भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना झाली, तिची पायाभरणी झाली होती आणि ती सत्ता हळूहळू पुढे नेली गेली. असे काही महत्त्वाचे गव्हर्नर गव्हर्नर्स, ब्रिटिश प्रशासनकर्ते यांचा समावेश या ठिकाणी करावा लागेल. ओके. आणि त्याच लक्षात घ्या की भारतीयांचा देखील याच्यामध्ये समावेश असा राजा राम मोहन रॉय असतील. ओके. तर ह्या लोकांचा याच्यामध्ये समावेश आपल्याला करता येतो. महत्त्वाची व्यक्तिमत्व म्हणजे याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे व्यक्तिमत्व येतील. आणि अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला सुद्धा आहे की डलहौसीला एका अर्थी आधुनिक भारताचा निर्माता म्हणता येईल हे स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न UPSCने ऑलरेडी विचारलेला आहे. म्हणजे महत्त्वाची व्यक्तिमत्व हे समजून घ्या. त्याच्यानंतर येतो मुद्दा आता स्वातंत्र्य संघर्षाचा. लक्षात घ्या, स्वातंत्र्य संघर्ष. मग आता ब्रिटिशांचं जे काही भारतामध्ये राज्य स्थापन झालं होतं, ज्याला आपण वसाहतीकरण आपण म्हणतो, की भारताचं रूपांतर एका वसाहतीमध्ये झालं. भारताचं राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये अधपतन व्हायला लागलं, शोषण व्हायला लागलं. एका मोमेंटला भारतीय लोकांना या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आणि हळूहळू ब्रिटिशांनी या वसाहतवादाला प्रतिकार करायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या नियंत्रणाकडून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न भारतीय लोकांनी विविध माध्यमातून केला आणि त्याच्यातून एक चळवळ उभी राहिली, ज्याला आपण स्वातंत्र्य संघर्ष असं म्हणतो. मग या स्वातंत्र्य संघर्षाचे वेगवेगळे टप्पे कोणते होते. आता या ठिकाणी बघा, स्वातंत्र्य संघर्षाचे टप्पे कोणते होते. एक आपल्याला माहिती की पहिल्या टप्प्यामध्ये सशस्त्र प्रतिकार झाला होता, ज्याला आपण वेगवेगळे उठाव असं म्हणतो. लक्षात घ्या, पण त्या उठावांची मर्यादा लक्षात आली. त्याच्यानंतर मग एक आधुनिक पद्धतीचे, आधुनिक विचारांनी प्रभावित होऊन आधुनिक राजकीय पद्धतींच्या प्रभावाने एक वेगळ्या प्रकारची चळवळ उभी राहिली. भारतामध्ये वेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष, राजकीय संघटना उभ्या राहिल्या. त्यांनी आधुनिक विचारांनी प्रभावित होऊन आधुनिक राजकीय पद्धतींच्या प्रभावाखाली त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली. त्यासाठी राजकीय संघटना स्थापन झाल्या. त्याच्यातून कालांतराने काँग्रेसचा जन्म झाला. मग काँग्रेसचे 3 टप्पे, मवाळ, जहाल, गांधीयुगाचा टप्पा. मग गांधीयुगामध्ये सुद्धा पुन्हा आपल्याला माहिती असहकार चळवळीचा टप्पा होता, सविनय कायदेभंग चळवळीचा टप्पा होता आणि फायनली छोड भारत चळवळीचा टप्पा. अशा अनेक गोष्टी आहेत, लक्षात घ्या, त्या टप्प्यांमध्ये आपल्याला इथं अभिप्रेत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला इथं सविस्तर चर्चा नाही करायची. थोडक्यात सिलेबसची तोंड ओळख करून देणं हा आपल्या आत्ताच्या सेशनचा हेतू आहे. ओके. त्याच्यानंतर या स्वातंत्र्य संघर्षामध्ये जे वेगवेगळे योगदानकर्ते होते, योगदानकर्त्यांची भूमिका सुद्धा आपल्याला बघायची. जसं मी तुम्हाला सांगितलं की आत्ता आपण उठावकर्ते आपण बघितले, मग उठावांमध्ये सुद्धा महत्त्वाचं योगदान कोणी दिलं होतं. उठाव असतील, मग आता उदाहरणार्थ 1857 उठाव एक स्वातंत्र्य संघर्ष आहे अशा प्रकारचं मत मांडलं जातं. मग 1857च्या उठावाच्या दरम्यान काही महत्त्वाचे नेते असतील. ओके. झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, नानासाहेब पेशवे असतील, बहादूर शाह जफर असतील. अशा लोकांबद्दल, अशा नेत्यांबद्दल कदाचित विचारलं जाऊ शकतं, जर आपण 1857च्या उठावाला स्वातंत्र्य संघर्ष आहे असं गृहीत धरलं तर. पण तो स्वातंत्र्य संघर्ष नाही असं एक मत मांडलं जातो. डिबेट आपल्याला नंतर क्लासमध्ये कव्हर करायचा असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग योगदानकर्त्यांचा जर विचार केला, मग त्याच्यामध्ये ओके स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्याला आपण काय म्हणू आपण त्याला की राजकीय घटनात्मक किंवा एक घटनात्मक पद्धतीची जी राजकीय चळवळ होती, ज्याला आपण आधुनिक राष्ट्रीय चळवळ असं म्हणतो, त्या आधुनिक राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून ज्यांनी योगदान दिलं होतं. मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या की महाराष्ट्राचा विचार केला जगन्नाथ शंकर शेट येतात, भाऊदाजी लाड येतात, दादाभाई नौरोजी, रानडे यांसारख्या नेत्यांपासून मग महाराष्ट्रामध्ये पुन्हा टिळक असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, तर ह्या सगळ्या नेत्यांचं म्हणजे योगदान करते. ओके. जर आपण त्या ठिकाणी अखिल भारतीय सरावाच्या नेतृत्वाचा विचार केला तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, व्योमेशचंद्र बॅनर्जी असतील, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, लाला लजपत राय, असे अनेक नेते त्या ठिकाणी येतील, ज्याला आपण मुख्य प्रवाहामध्ये राष्ट्रीय चळवळ असं आपण म्हणतो. तर मुख्य प्रवाहामधल्या चळवळीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी, भारताला पारतंत्र्यातून किंवा भारतीय लोकांना राजकीय अधिकार प्राप्त करून टप्प्याटप्प्याने भारतीय लोकांचं काय म्हणू आपण त्याला की स्वातंत्र्यासाठी ही जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये योगदान दिलेले महत्त्वाचे नेते किंवा योगदान करते. त्याच्यामध्ये मग आपल्याला कालांतराने लक्षात घ्या की स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे क्रांतिकारक त्यांचा देखील आपल्या या ठिकाणी समावेश करता येतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे योगदान करते. तर विविध भागांचं योगदान, विविध भागांचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला की द कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम डिफरंट रिजन्स, विविध भागांचं योगदान. त्याच्यामध्ये मग आदिवासी प्रदेश आले. ओके. आदिवासी प्रदेश असतील किंवा भारतामधले सीमा प्रदेश असतील, लक्षात घ्या. तर त्या प्रत्येक घटकाने या स्वातंत्र्य संघर्षामध्ये कशा प्रकारचं योगदान दिलं त्याचं एक साधारणतः आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे, याचा अभ्यास आपल्याला करायचा असतो, हे समजून घ्या. विविध योगदानकर्ते असेल, मग योगदानकर्त्यामध्ये पुन्हा महिला असतील. काही युरोपियन लोकांनी सुद्धा
भारत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, तो सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेला UPSCमध्ये. म्हणजे एक व्हरायटी ऑफ डायमेन्शन्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे असतात, हे समजून घ्या. स्वातंत्र्योत्तर भारत, लक्षात घ्या की स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये कोणत्या गोष्टींवर भर दिला जाईल, तर एकीकरण, इंटिग्रेशन. आपल्याला माहिती आहे की तत्कालीन भारतात जर विचार केला तर त्या ठिकाणी ब्रिटिश प्रांत सुद्धा होते आणि संस्थानं सुद्धा होती. ओके, मग प्रांतांमधली राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती, संस्थानांमधली तशाच प्रकारची स्थिती, याच्यामध्ये भरपूर अंतर होतं. पण मग जर अशा प्रकारे लक्षात घ्या की राजकीयदृष्ट्या हे घटक जर एकमेकांपासून वेगळे राहिले असते तर एकसंध भारत निर्माण झाला नसता. त्याच्यामुळे भविष्याबद्दल प्रगतीला एक प्रकारचा खीळ बसला असता. आणि म्हणून ओके, भारताचं एकीकरण अत्यंत महत्त्वाचं होतं. भारताचं एकीकरण करत असताना आव्हानांचा, त्या आव्हानांचा आपण सामना कसा केला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा. आणि त्याच्यानंतर वेगळ्या स्तरावरचं पुनर्गठन असेल, कारण लक्षात घ्या पुनर्गठनाचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसतं की त्याच दरम्यान भारताची फाळणी झाली होती. धार्मिक आधारावर मन दुभंगली गेली होती. ओके, प्रांतिक, भाषिक, सांस्कृतिक आधारांवर सुद्धा कुठेतरी मनाचा दुभंग आपल्याला दिसून होता. मग अशा परिस्थितीमध्ये ओके, वेगळ्या समस्यांचा आपण सामना कसा केला आणि एकसंध आणि मजबूत राष्ट्र म्हणून आपण कसे समोर आलो, याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा. मग हे करत असताना साधारणतः लक्षात घ्या, साधारणतः नेहरू युगामध्ये ओके ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या त्या घडामोडींचा आपला अभ्यास करायचा. इंदिरा गांधींच्या काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या त्या गोष्टींचा आपण अभ्यास या ठिकाणी करत असतो, लक्षात घ्या. आणि आर्थिक बाबींचा जर विचार केला तर 1991 पर्यंत जे उदारीकरणाची जी काही डेव्हलपमेंट होती ते साधारणतः त्याचे एक ऐतिहासिक बाजू आपण इथं समजावून घेत असतो. तो स्वातंत्र्योत्तर भारताचा विचार जर केला तर एकीकरण आणि पुनर्गठन अशा ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर जगाचा इतिहास. तर जगाच्या इतिहासामध्ये त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या, तर जगाच्या इतिहासामध्ये त्यांनी असं नमूद केलं की ओके लक्षात घ्या की इसवी सनाच्या 18व्या शतकापासून ओके नंतरच्या महत्त्वाच्या घडामोडी, म्हणजे 18व्या शतकापासून पुढच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्याच्यावर आम्ही भर देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच मग पुन्हा इथे तसंच झालं, लक्षात घ्या की 1700 पासून पुढच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी, मग 1700 पासूनच्या महत्त्वाच्या घडामोडी जर पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीचा आपण विचार केला त्या ठिकाणी पहिली महत्त्वाची घडामोड होती म्हणजे औद्योगिक क्रांती. मग या ठिकाणी त्यांनी काही उदाहरणं दिली की आम्ही साधारणतः अशा गोष्टींवर भर देऊ. कशा गोष्टींवर, जगाच्या इतिहासामध्ये आम्ही काही ठळक मुद्द्यांवर भर देऊ. मग ठळक मुद्दे कोणते असतील, तर मग पूर्ण जगाचा इतिहास अभ्यासायचा आहे का, तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं की पूर्ण अभ्यासाची गरज नाही आहे, हे तुम्हाला काही ठळक घडामोडींवर भर द्यावा लागेल. मग या ठळक घडामोडी कोणत्या, तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती, त्यानंतर जागतिक युद्ध, पहिलं आणि दुसरं जागतिक महायुद्ध आपण ज्याला म्हणतो, राष्ट्रसीमांचं पुन्हा सीमांकन, रिड्रॉल ऑफ द नॅशनल बाउंड्रीज, वसाहतीकरण ओके ज्याला आपण कलोनायझेशन असं आपण म्हणतो, त्याच्यानंतर डिकलोनायझेशन ओके वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, विविध राजकीय तत्त्वज्ञान म्हणजे दर्शनशास्त्र जसं की साम्यवाद, भांडवलवाद, समाजवाद यांची वेगवेगळी जी रूपं आहेत ती रूपं आणि या विचारसरणींचा, या तत्त्वज्ञानाचा समाजावर होणारा परिणाम ओके या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. मग औद्योगिक क्रांती ओके, औद्योगिक म्हणजे थोडक्यात आधुनिक जगाचा इतिहास असं या ठिकाणी आहे ओके. मग औद्योगिक क्रांती म्हणजे काय, कुठं सुरू झाली, इंग्लंडमध्ये सुरू झाली, त्यामागचे कारणीभूत घटक कोणते होते, इतर कुठल्या देशांमध्ये झाली होती, मग ती औद्योगिक क्रांती होती इतर भागांपेक्षा कशी वेगळी होती, त्या ठिकाणचे कारणीभूत घटक काय होते, रशियामधली औद्योगिक क्रांती इतर देशांपेक्षा कशी वेगळी, जपानमधली औद्योगिक क्रांती इतर देशांपेक्षा कशी वेगळी, अमेरिकेमधली वेगळी कशी, जर्मनीमधली वेगळी कशी, असं साधारणतः आपल्या ठिकाणी अभ्यासायचं असतं. आणि ऑलरेडी UPSCमध्ये अशा प्रकारचे प्रश्नही विचारले जातात, हे लक्षात घ्या. नंतर जागतिक युद्ध, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, त्याच्यासाठी कारणीभूत घटक कोणते होते ओके, महत्त्वाच्या घडामोडी काय घडून आल्या होत्या, त्याचा भारताशी काय संबंध होता ओके, आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत ओके या काळामध्ये घडून आलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींनी भारताच्या इतिहासावर कशा पद्धतीनं परिणाम केला, अशाही प्रकारचा एक प्रश्न विचारून झालेला आहे, लक्षात घ्या UPSCमध्ये. तर मग ओके ही जी जागतिक युद्ध होती तर जागतिक युद्धाचा भारतावर नक्कीच परिणाम झाला होता. सो जागतिक युद्ध, त्या जागतिक युद्धांची कारणं, त्याच्या मागची पार्श्वभूमी, महत्त्वाच्या घडामोडी आणि त्याचे परिणाम, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर राष्ट्रसीमांचे पुनःसीमांकन म्हणजे रिड्रॉल ऑफ द नॅशनल बाउंड्रीज. जसं की आपल्याला हे माहिती पाहिजे की 19व्या शतकामध्ये जर्मनी हा आधी एकसंध देश नव्हता, इटाली हा आधी एकसंध देश नव्हता, परंतु त्या ठिकाणी राष्ट्रवादाचा प्रभाव निर्माण झाला. राष्ट्रवादाचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे जर्मनीचं आणि इटालीचं एकत्रीकरण झालं आणि त्या माध्यमातून भक्कम असे ओके एक मजबूत सबळ अशा प्रकारचे देश निर्माण झाले, त्याला आपण म्हणजे इटाली आणि जर्मनी असं म्हणतो. मग कालांतराने त्यांच्यामध्ये साम्राज्यवादाच्या महत्त्वाकांक्षा कशा निर्माण झाल्या, त्याने सुद्धा वसाहतवादी स्पर्धेमध्ये कसा भाग घेतला आणि त्याच्या परिणामी
पहिलं आणि दुसरं महायुद्ध कसं झालं होतं यासारख्या घडामोडी आपल्याला या ठिकाणी अभ्यासाच्या असतात, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात रिस्ट्रक्चरिंग आपण ज्याला म्हणतो, की जगामध्ये ज्या ज्या पद्धतीनं जागतिक इतिहासामध्ये बदल होत गेले त्या त्यानुसार वेगवेगळ्या भागांमधल्या राष्ट्रसीमांचं पुनःसीमांकन कसं झालं होतं आणि त्याचे परिणाम काय होते. दोन उदाहरणं मी तुम्हाला दिली, जर्मनी आणि इटालीचं उदाहरण दिलं. अशी बरीच उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. मग त्यांचा अभ्यास इथं आपण करत असतो. ओके. त्यानंतर वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरण, म्हणजे या काळामध्ये जी पाश्चात्य विशेषतः युरोपमधली जी राष्ट्र होती त्यांनी मग जगाच्या विविध भागांवर आपलं वर्चस्व कसं प्रस्थापित केलं, ते वर्चस्व आर्थिक स्वरूपाचं कसं होतं, सांस्कृतिक स्वरूपाचं कसं होतं, राजकीय स्वरूपाचं कसं होतं, याचा आपल्याला वसाहतीकरण या घटकामध्ये अभ्यास करायचा असतो. मग अमेरिका खंडामधले देश असतील, आफ्रिका खंडामधले देश असतील, त्यानंतर आशिया खंडामधले देश असतील, या भागांचं वसाहतीकरण कसं झालं, त्यामागचे कारणीभूत घटक कोणते होते, त्यासाठी ती प्रक्रिया कशी होती आणि टप्प्याटप्प्यामध्ये त्यांचं निर्वसाहतीकरण कसं झालं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे. मग या निर्वसाहतीकरणामध्ये आधुनिक राजकीय संकल्पनांची भूमिका काय होती या संदर्भात देखील प्रश्न विचारले, लक्षात घ्या. उदाहरणार्थ जर आपण आफ्रिकेच्या निर्वसाहतीकरणाचा, भारताच्या निर्वसाहतीकरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काय दिसतं की भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये किंवा आफ्रिकेच्या विशेषतः पश्चिम आफ्रिकेच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये किंवा त्या ठिकाणच्या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जर आपण विचार केला तर पाश्चात्य देशांमध्ये शिकलेल्या सुशिक्षित लोकांची त्या विचारांनी प्रभावित झालेल्या, आधुनिक पाश्चात्य विचारांनी प्रभावित झालेल्या लोकांची भूमिका ही महत्त्वाची होती. मग तशा प्रकारचा प्रश्न ऑलरेडी UPSCमध्ये विचारण्यात आलेला आहे. म्हणजे निर्वसाहतीकरण प्रक्रियेमध्ये वैचारिक भूमिका काय प्रकारची होती, त्याच्यामध्ये मग आयतदेशांच्या भूमिका काय प्रकारच्या होत्या, त्या निर्वसाहतीकरणानंतर त्या भागांमध्ये त्या देशांमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या, मग त्याला त्या भागामध्ये लोकांनी कसं हँडल केलं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पॉईंटमध्ये करायचा असतो. निर्वसाहतीकरणाशी निगडीत मुद्दे लक्षात घ्या. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय तत्त्वज्ञान, जसं या काळामध्ये ओके भांडवलवादी, जसं आपण औद्योगिक क्रांती असं बघितलं, या औद्योगिक क्रांतीला भांडवलवादाच्या विचारसरणीचा आधार होता. आता भांडवलवाद म्हणजे काय, त्याची नेमका अर्थ काय, त्याची वेगळी रूपं काय, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, हे या सेशनमध्ये आपल्या इथं डिस्कस करायचं नाही, कारण एक तोंड ओळख करून देणं ओके हा या सेशनचा हेतू आहे. सो भांडवलवादाला उत्तर म्हणून, भांडवलाला पर्याय म्हणून लक्षात घ्या की आपल्याला काय दिसतं, साम्यवाद आणि समाजवादाची त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला की उत्पत्ती झाली होती किंवा विकास, या विचारसरणीचा विकास झाला होता. मग भांडवलवादाची तत्व काय, भांडवलवादाचं नेमकं काय म्हणून आपण त्याचे परिणाम काय, तत्व काय, मग त्याला उत्तर म्हणून साम्यवादाचं तत्व काय, त्यांच्या बेसिक कन्सेप्ट काय होते, त्यांचे परिणाम काय होते, आणि मग साम्यवाद समाजवाद यांचे वेगवेगळ्या देशांमध्ये ते विकसित कसे झाले आणि वेगवेगळ्या देशांमध्ये विकसित होत असताना त्याची वेगवेगळी रूपं कशी डेव्हलप झाली होती याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं साम्यवाद समाजाचा जर विचार केला आपण, त्याच्या ठिकाणी फेबियानिझम ही संकल्पना आहे, लेनिनवाद ही संकल्पना आहे, मार्क्सवाद संकल्पना आहे, माओवाद ही संकल्पना आहे, लक्षात घ्या. ही त्यांची काय, ही साम्यवाद समाजवादाची वेगवेगळी रूपं आहेत. मग ही रूपं ओके, आणि मग त्याच्यामध्ये फरक, एकमेकांमध्ये फरक कसा आहे आणि ते कुठल्या बाबतीमध्ये रिलेव्हंट आहेत, कुठल्या बाबतीमध्ये ते फारशी रिलेव्हंट नाही आहेत, या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचं असतं, हे लक्षात घ्या. हा झाला इतिहासाचा घटक. त्याच्यानंतर पुढचा घटक कुठला आहे, तर पुढचा घटक आहे समाज. लक्षात घ्या, सिलेबसमध्ये पुढे काय नमूद केलेलं आहे ते म्हणजे समाज. ओके, समाजामध्ये आपल्याला काय नमूद केलेलं आहे, मुख्य घटक कोणते, तर भारतीय समाज, त्यानंतर महिला, त्याच्यानंतर लोकसंख्या आणि लोकसंख्येशी संबंधित मुद्दे, गरीब आणि विकासाशी संबंधित मुद्दे, त्याच्यानंतर शहरीकरणाच्या समस्या आणि त्यावरचे उपाय, जागतिकीकरण आणि त्या जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर होणारे परिणाम, त्यानंतर सामाजिक सबलीकरण म्हणजे सशक्तीकरण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एम्पॉवरमेंट असं म्हणतो, लक्षात घ्या, सोशल एम्पॉवरमेंट, नंतर सांप्रदायिकता, कम्युनलिझम म्हणजे संप्रदायवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता. म्हणजे या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भारतीय समाजाचे वैशिष्ट्य काय, भारतीय समाजावर असणारी आव्हानं नेमकी कोणती आहेत आणि त्या आव्हानांचा आपण सामना कसा केला पाहिजे, तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचारली जातात, लक्षात घ्या. आधीची जी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असेल त्याच्यामध्ये आव्हानं कोणती याच्यावर भर असेल, पण आता जी सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये त्या आव्हानांचा सामना कसा करायचा याचं विश्लेषण ओके, तर याच्यावर आता भर असेल, हे समजून घ्या. ओके, सो भारतीय समाजाची वैशिष्ट्य कोणती ते आपल्याला माहिती आहे. भारतीय समाजाची वैशिष्ट्य जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था, पुरुष प्रधान समाज, आपली फॅमिली सिस्टीम, ही भारतीय समाजाची वैशिष्ट्य आहेत. मग ही भारतीय समाजाची वैशिष्ट्य, मग त्यांचं विश्लेषण, त्यांचं जुन्या काळामध्ये काय स्वरूप होतं, आजच्या काळामध्ये त्याच्यामध्ये कसा बदल होत गेलेला आहे. मग आता जात व्यवस्था ही आता डायल्यूट होत चाललेली आहे, म्हणजे हळूहळू तिचा प्रभाव कमी होत चाललेला आहे का ती अजून बळकट होत चाललेली आहे, याच्याबद्दलचं विश्लेषण, याच्याबद्दलची आपली मतं काय आहेत. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, लक्षात घ्या. कुटुंब व्यवस्थेचा जर विचार केला तर जॉईंट फॅमिलीज असतात, न्यूक्लिअर फॅमिलीज असतात. मग प्रत्येक प्रकारच्या कुटुंब व्यवस्थेचे
फायदे काय आहेत, नुकसान काय आहेत, त्याच्यामुळे व्यक्तिगत विकासाला अडथळा निर्माण होतो का, चालना मिळते, अशा प्रकारच्या बाबी या ठिकाणी आपल्याला हँडल करायच्या असतात, हे समजून घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या की भारतीय समाजाची, भारताची वैविध्यता हा एक महत्त्वाचा घटक आहे. मग भारताची वैविध्यता म्हणजे आपल्याला काय माहिती आहे. मग पुन्हा ते धार्मिक आधारावर, जातींच्या आधारावर, त्याच्यानंतर संस्कृतीच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, अशा अनेक बाबींमध्ये भारतीय समाजामध्ये आपल्याला वैविध्यता दिसून येते. मग भारताची ही जी वैविध्यता आहे, हे भारताचं शक्तीस्थळ आहे का, कुठेतरी याच्यामुळे भारतीय समाजाच्या विकासाला मर्यादा येते, अशा प्रकारचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागतं. युनिटी इन डायव्हर्सिटी हे भारताचं वैशिष्ट्य आहे, ते आपलं शक्तीस्थळ आहे असं आपण म्हणतो. पण त्याचबरोबर त्याच्यामुळे काही समस्या देखील निर्माण होतात का, याचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असं लक्षात घ्या. जसं की काय म्हणू आपण त्याला की डायव्हर्सिटीमुळे निर्माण होणारे चॅलेंजेस. या ठिकाणी मग लक्षात घ्या की धार्मिक आधारावर असणारे जे काही भेद आहेत किंवा जातींच्या आधारावर किंवा सांस्कृतिक आधारांवर, त्याच्यामुळे एखाद्या समाजाचं प्राबल्य दुसऱ्या समाजावर असणारं त्यांचं वर्चस्व, अशा अनेक बाबी ज्या याच्यातून निर्माण होतात. मग त्याला आपण सोल्युशन कसं मिळवलं पाहिजे, त्याच्यावर आपण उपाय काय शोधले पाहिजेत, तर ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत असतात, हे लक्षात घ्या. सो भारतीय समाज. त्याच्यानंतर महिला. मग महिलांच्या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टी असतील, महिला संघटन आणि महिलांची भूमिका. भारतीय समाजामध्ये असणारं महिलांचं संघटन आणि महिलांची भूमिका. आता लक्षात घ्या की महिलांच्या संघटन हा जर घटक आपण विचारात घेतला तर प्रामुख्याने आधुनिक काळामध्ये डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन काळाचा जर विचार केला तर भारतीय महिलांचं जे स्थान होतं ते दुय्यमच होतं. भारतीय महिलांना त्या ठिकाणी जर प्राचीन काळामधल्या काही अपवादांचा जर आपण त्या ठिकाणी विचार नाही केला, ते जर बाजूला सोडले ना, तर वैदिक काळामध्ये भारतीय महिलांची स्थिती ही चांगली होती, अशा प्रकारे एक वर्णन केलं जातं. पण ऑफकोर्स त्याच्या डीपमध्ये न जाता आपण एक ओव्हरव्ह्यू जर आपण घेतला, एक जनरल असेसमेंट जर आपण केलं, तर असं दिसतं की भारतीय इतिहासाच्या काळामध्ये भारतीय महिलांची स्थिती ही साधारणतः दुय्यम होती. पुरुषांच्या तुलनेमध्ये भारतीय महिलांची स्थिती ही मागे अशा प्रकारची होती असं आपलं दिसून येतं. परंतु आधुनिक काळामध्ये अनेक बदल झाले लक्षात घ्या, आणि त्या बदलांमुळे हळूहळू महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळायला लागली. त्या व्यक्त होण्याची संधी सुरुवातीला व्यक्तिगत स्वरूपामध्ये असेल, नंतर संघटित स्वरूपामध्ये असेल, आणि त्याच्यामुळे महिला संघटनाला चालना मिळाली. त्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात घ्या. आपण सविनय कायदेभंग चळवळीचा जेव्हा विचार करतो इतिहासाचा, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये, तर असं सांगितलेलं की चळवळीच्या एकदम सुरुवातीला, पहिल्या टप्प्यामध्ये एकदम सुरुवातीला, की चळवळीमध्ये महिलांच्या सहभागाबद्दल महात्मा गांधी थोडेसे साशंक होते. म्हणजे महिला कितपत प्रमाणामध्ये योगदान देऊ शकतील, याच्याबद्दल गांधीजींच्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये साशंकता होती. पण नंतर गांधीजींनी मग महिला सहभागाची संकल्पना स्वीकारली आणि भारतीय महिलांनी भरभरून स्वातंत्र्य संघर्षाला योगदान दिलं. आणि त्याच्या परिणामी एक असं मत व्यक्त केलं जातं की भारतीय महिलांच्या इतिहासामध्ये किंवा महिला सशक्तीकरणाच्या इतिहासामध्ये जी सविनय कायदेभंगाची चळवळ ही अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या चळवळीमधल्या सहभागामुळे महिलांना संघटितपणे त्यांच्यामधल्या क्षमतांची, त्यांच्यासमोरच्या आव्हानांची कल्पना आली आणि भविष्यामधल्या संघर्षाला त्यामुळे चालना मिळाली होती. आणि महिला सशक्तीकरणाच्या चळवळीमध्ये सविनय कायदेभंग चळवळ हा महत्त्वाचा टप्पा आहे असं ठिकाणी म्हटलं गेलं. मग अशा लक्षात घे की महिलांचं संघटन, मग या महिला संघटन किंवा ओव्हरऑल महिलांची भारताच्या इतिहासाच्या जडणघडण, विशेषतः आधुनिक भारत जसं मी तुम्हाला म्हणालो, याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा आपल्याला काही महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली उदाहरणं आहेत. नाही असं नाही. उदाहरणार्थ आपण मध्ययुगीन काळाचा जर विचार केला तर रझिया सुलतान, आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जिजाऊंची भूमिका ही महत्त्वाची होती, आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. पण मग हे थोडीशी अपवादात्मक उदाहरणं झाली, हे समजून घ्या. पण मग आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला तर मग आधुनिक काळामध्ये महिला संघटनांनी संघटित स्वरूपामध्ये महिलांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीला कशा प्रकारचं योगदान दिलं. त्याच्यानंतर मग महिलांच्या सशक्तीकरणाच्या चळवळीमध्ये महिला संघटनाची भूमिका काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा असतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मग महिला संघटन सामाजिक अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. आर्थिक स्वरूपाचं, म्हणजे ज्याला आपण आर्थिक सबलीकरण असं आपण म्हणतो, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ द वुमन, मग हा घटक सुद्धा महत्त्वाचा. मग त्यासाठी या महिला संघटनांची भूमिका काय असते हे आपल्याला या ठिकाणी बघायचं असतं, हे समजून घ्या. सो मग या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना महिला संघटनांना कोणत्या प्रकारच्या समस्या येतात, मग त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय काय आहेत, त्याच्यामध्ये शासनाची भूमिका काय असली पाहिजे, समाजाची भूमिका काय असली पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये करायची असते, अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा असतो, हे लक्षात घ्या. तर पुढचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, लोकसंख्या आणि संबंधित मुद्दे. मग ओव्हरऑल जी बेसिक डेमोग्राफी आहे, जे आपण काय म्हणू आपण त्याला की जनरली आपण HRD मध्ये आत्तापर्यंत अभ्यासत होतो, जॉग्राफीमध्ये आपण अभ्यासत होतो, इकॉनॉमीमध्ये अभ्यासत होतो, ते बेसिक डेमोग्राफिक फीचर त्या ठिकाणी
असतील. पण मग आता लोकसंख्येशी संबंधित जे इश्यूज आहेत लक्षात घ्या, संबंधित मुद्दे म्हणजे या ठिकाणी इश्यूज या अर्थाने सुद्धा आहे आणि त्याचबरोबर समस्या या अर्थाने सुद्धा हा शब्द येतो लक्षात घ्या. म्हणजे लोकसंख्या सुद्धा पुन्हा तेच की वीक स्पॉटवर आहोत आपण का शक्तीस्थळ आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या संकल्पनेचा जर विचार केला तर भारताची लोकसंख्या ही आपल्यासाठी एक शक्तीस्थळ आहे लक्षात घ्या. पण मग त्याचबरोबर डिपेंडन्सीचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये कौशल्याचा अभाव या घटकाचा जर विचार केला तो कुठेतरी लोकसंख्या हे शक्तीस्थळ आपला कुठेतरी वीक साईडला टर्न होतं असं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात जे काही मुद्दे आहेत, इश्यू आहेत, समस्या आहे, त्याचा उहापोह आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मग जी अतिरिक्त लोकसंख्या ज्याला आपण ओव्हर पॉप्युलेशन असं म्हणतो, ती ओव्हर पॉप्युलेशनची समस्या नेमकी काय आहे, ओव्हर पॉप्युलेशन समस्येची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय असतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर भारताच्या लोकसंख्येमध्ये जी वयोरचना आहे ते वयोरचना कशी बदलत चाललेली आहे, मग या संकल्पनेमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंडची संकल्पना आपल्याला बघायची आहे. मग आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये आहोत का, मग डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, डेमोग्राफिक डिव्हिडंड या संकल्पनेचा फायदा घेण्याच्या स्थितीमध्ये आपण आहोत का, मग जर नसू तर त्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा चर्चा याच्यामध्ये केली जाते. असं म्हटलं जाते की 2050 पर्यंत भारतीय लोकसंख्येचं स्थिरीकरण होईल आणि स्थिरीकरणानंतर लक्षात घ्या की मग अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण वाढत जाईल. मग या अवलंबून राहणाऱ्या लोकसंख्येच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एक देश म्हणून, एक समाज म्हणून आपण तयार आहोत का, याचं उत्तर जर नाही असं असेल तर मग त्यासाठी आपण कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत पुढच्या साधारणतः 30 वर्षांमध्ये, जेणेकरून नवीन लोकसंख्येच्या या स्थिरीकरणाच्या परिणामी जी काय नवीन आव्हानं निर्माण होते त्या आव्हानांना आपण कसं सामोरं जाऊ. मग की या प्रकारे मग जगामध्ये इतर देशांमध्ये असं काही घडतंय का, जपानसारख्या देशांमध्ये कोणती आव्हानं निर्माण होते आहेत, मग त्याच्यापासून आपण काही धडे घेतोय का, जर नाही घेत असेल तर आपण आत्ता काय करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाच्या असतात, हे लक्षात घ्या. ओके. आणि मग त्यासाठी शासनाचे उपाय काय असले पाहिजेत किंवा काय आहेत, मग त्या शासनांच्या उपायाची परिणामकारकता काय, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा असतो, हे समजून घ्या. त्याच्यानंतर मग गरिबी आणि विकासाशी संबंधित मुद्दे, तर हा मुद्दा आपल्याला अर्थशास्त्रामध्ये ऑलरेडी लक्षात घ्या. पण याला आपण कुठेतरी आता काय म्हणू आपण त्याला की समाजाच्या भूमिकेमध्ये किंवा सोसायटी किंवा सोशल अँगलनी, ओके, सामाजिक स्वरूपामध्ये गरिबी आणि विकासाचा मुद्दा आपल्या या ठिकाणी डिस्कस करायचा असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये विकास म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय, विकास आणि गरिबी यांच्यामध्ये परस्पर संबंध काय असतो, ओके. त्याच्यानंतर गरिबीची कारणं काय, आता या सगळ्या गोष्टी, गरिबीची वेगळी रूपं काय असतात, कारणं काय असतात, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पॉवर्टी लाईनची संकल्पना काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतो, लक्षात घ्या. पण थोडंसं आपण इकॉनॉमिक अँगलनी म्हणजे आर्थिक अंगाने अर्थशास्त्रामध्ये आपण बघतो, याला फक्त सामाजिक अंगाने आपल्याला इथं बघायचं असतं. मग वाढती लोकसंख्या आणि गरिबी यांच्यामध्ये काही परस्पर संबंध आहे का, वाढती लोकसंख्या हे गरिबीचं कारण आहे का, गरिबी हे वाढत्या लोकसंख्येचं कारण आहे, त्यांचं काही दुष्टचक्र आहे का, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी अभिप्रेत आहेत आणि अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेला आहे, हे समजून घ्या. गरिबीशी निगडीत असणारी जी आर्थिक विषमतेची संकल्पना आहे त्याला आपण इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी असं म्हणतो. ते इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असतो. मग या प्रश्नांना हँडल करत असताना लक्षात घ्या की भारतीय शासनाची सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत नेमकी भूमिका काय आहे, ती भूमिका कशी बदलत गेली होती, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा. वेगळ्या स्कीम्स, ओके, गरिबी दूर करण्यासाठी, विकास साध्य करण्यासाठी वेगळ्या योजना, त्या योजनांची परिणामकारकता, त्या योजनांचं बदलतं केलेलं स्वरूप, ओके, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला या टॉपिकमध्ये करायची असते. त्याच्यानंतर लक्षात घ्या की शहरीकरण, ओके, अर्बनायझेशनशी निगडीत असणाऱ्या समस्या, प्रॉब्लेम्स आणि इश्यू, ओके, तर समस्या आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग अर्बनायझेशन म्हणजे काय, त्या प्रक्रियेला चालना कशी मिळते, ओके, मग त्याचा एक थोडक्यात ऐतिहासिक आढावा काय, भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं अर्बनायझेशन कधी झालं होतं, मग त्यावेळेला कोणते चॅलेंजेस होते, कोणत्या संधी त्यावेळेला निर्माण झाल्या होत्या, मग त्याची प्रेझेंट अर्बनायझेशनसोबत तुलना कशी करायची, प्रेझेंट नागरीकरणासोबत तुलना कशी करायची, अशा काही बेसिक गोष्टी याच्यामध्ये अभिप्रेताच लक्षात घ्या. त्यानंतर शहरीकरणासाठी कारणीभूत घटक आणि त्यामुळे शहरी आणि नागरी समाज याच्यामध्ये कशा प्रकारचं अंतर, कशा प्रकारचे फरक निर्माण होतात, वाढत्या शहरीकरणासाठी भारत जर समाज तयार नसेल तर शहरीकरणातून कोणत्या समस्या निर्माण होतात, ओके, मग शहरीकरण निर्माण होणाऱ्या समस्या जर झोपडपट्टीची वाढ असेल किंवा त्या ठिकाणी निर्माण होणारी आर्थिक
आर्थिक विषमता असेल, ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ओके आपल्याला या ठिकाणी अभ्यासाच्या असतात. अस्वच्छतेचा प्रश्न असेल, ओके, किंवा जागेची टंचाई समस्या, ओके, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो या ठिकाणी. म्हणजे ग्रामीण भागामध्ये संधी उपलब्ध नाहीत म्हणून शहरीकरण जर घडत असेल, मग त्या केसमध्ये त्याला उपाय आपण काय केले पाहिजेत. मग यासाठी तुम्हाला रुर्बन मिशनची संकल्पना ऑलरेडी आपण अभ्यासलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये अभिप्रेत असतात, लक्षात घ्या. ओके, मग त्याच्यामध्ये शहरीकरणाच्या म्हणजे शहरीकरण जे आहे ती एक संधी आहे. ओके, मग त्यासाठी योग्य ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी शासनाच्या काय उपाययोजना आहेत, मग त्यांची परिणामकारकता काय आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा असतो, हे समजून घ्या. त्यानंतर जागतिकीकरण, ज्याला आपण ग्लोबलायझेशन असं आपण म्हणतो. तर आपण काय म्हणतो की सध्याचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे. मग ग्लोबलायझेशन म्हणजे काय. ओके, ग्लोबलायझेशन हे कसं कसं घडत गेलं होतं, आधुनिक काळामध्ये ग्लोबलायझेशनला कशा प्रकारे चालना मिळालेली आहे, ग्लोबलायझेशनचे वेगवेगळे डायमेन्शन्स काय आहेत, त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत, त्याचे राजकीय पैलू काय, त्याचे आर्थिक पैलू काय, त्याचे सामाजिक पैलू काय आहेत. म्हणजे ग्लोबलायझेशन जागतिकीकरणामुळे ओके कुठल्याही जगाच्या कुठल्याही भागामधल्या समाज रचनेमध्ये कशा प्रकारचे बदल होतात, आर्थिक रचनेमध्ये कसे बदल होतात, मग त्यांना प्रतिसाद देत असताना ओके त्या भागामधला राजकीय व्यवस्था त्याला कशा प्रतिसाद देतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला एक जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये करावा लागतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर जागतिकीकरणाचे संस्कृतीवर, एखाद्या देशाच्या संस्कृतीवर होणारे परिणाम, ओके, देशाच्या संस्कृती कशा बदलत जातात, त्याच्यासमोर कशी नवीन आव्हानं निर्माण होतात. ओके, म्हणजे स्वसंस्कृती किंवा स्थानिक संस्कृती त्यांच्या रक्षणाची समस्या कशा निर्माण होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा असतो, हे लक्षात घ्या. जागतिकीकरण, त्याचबरोबर मग जागतिकीकरणाचे त्या देशाच्या संस्कृतीवर होणारे परिणामांचा अभ्यास करत असताना ते बदल आत्मसात कसे केले जातात, ते बदल जसेच्या तसे आत्मसात केले जातात का त्याच्यामध्ये काही बदल करून ते आत्मसात केले जातात, या सगळ्या गोष्टी असतात, लक्षात घ्या. उदाहरणार्थ ग्लोबलायझेशन नावाची एक संकल्पना आहे. मी काय सांगितलं, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ग्लोबलायझेशन प्लस लोकलायझेशन म्हणजे काय. तर लक्षात घ्या की जागतिक स्तरावरची कुठल्याही प्रकारची एखादी महत्त्वाची घडामोड असेल किंवा एखादा महत्त्वाचा फिनॉमिनन असेल, ओके, तर ती जी गोष्ट असेल जागतिक स्तरावर एखादी गोष्ट जर असेल आणि ती गोष्ट स्थानिक स्तरावर सामावून घेत असताना लोकल गरजांनुसार त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे बदल केले जातात आणि ती आत्मसात केली जाते, त्याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो, हे लक्षात घ्या. सो ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिक स्तरावरची एखादी गोष्ट ओके स्थानिक स्तरावर सामावून घेत असताना स्थानिक स्तरावर त्याच्यामध्ये झालेले बदल याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो. जसं की एक उदाहरण मी एकदम समजून घेण्यासारखं उदाहरण देतो की आपल्याला बर्गर माहिती आहे, लक्षात घ्या बर्गर. पण मग लक्षात घ्या की बर्गर पाश्चात्य देशांमध्ये बर्गरमध्ये प्रामुख्याने ओके काय म्हणून आपण त्याला की मीटचा म्हणजे मांसाचा वापर केला जातो ते बर्गर खात असताना किंवा ते तयार करत असताना. पण मग भारतामध्ये शाकाहारी समाज आहे आणि त्या ठिकाणी मांसाच्या ऐवजी आपण जी टिक्की आपण ज्याला म्हणतो ओके ती टिक्की भाज्यांपासून बनवली जाते, बटाट्यापासून बनवली जाते. हे ग्लोबलायझेशनचं एक उदाहरण झालं. अशी खूप सारी उदाहरणे या संदर्भात देता येतात, हे लक्षात घ्या. मग जेव्हा याची सविस्तर चर्चा केली जाते तेव्हा या सगळी उदाहरणं मी फक्त एक साधं सोपं समजून घेण्याचं उदाहरण दिलं, पण याला अनेक बाबींनी आपण अनेक अनुषंगाने समजून घेता येत असतं, हे समजून घ्या. त्याच्यानंतर मग ओके जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे जागतिकीकरण आहे त्या जागतिकीकरणामुळे मग कोणत्या कोणत्या प्रकारचे बदल निर्माण, ते संधी आहे का पुन्हा तेच की आव्हान निर्माण झालेली आहेत. जागतिकीकरणासाठी म्हणजे थोडक्यात जगाची कवाडं ओके किंवा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारताची कवाडं ओपन झाली ओके, भारताच्या अर्थव्यवस्थेची कवाडं ओपन झाली. मग त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ओके तो जो प्रवाह आहे तो प्रवाह सामावून घेण्यासाठी तयार होती का, मग तयार नसल्यामुळे कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या, रोजगाराच्या समस्या कशा निर्माण झाल्या. भारतीय समाजामधला बहुतांश घटक इतर देशांमध्ये जाऊन त्या समुदायाला रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, हे सुद्धा बरोबर आहे. पण त्याचबरोबर भारतीय समुदायामधले कित्येक घटक हे स्पर्धेसाठी तयार नव्हते, ते एम्पॉवर्ड नव्हते आणि त्यांच्यामुळं जागतिकीकरणामुळे अनेक नवीन समस्यासुद्धा निर्माण झाल्या. मग एक समाज म्हणून आपण त्या समस्यांना कसं सामोरं जातो, आपल्या शासनाने त्यासाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, मग त्या उपाययोजनांची प्रभावितता किती आहे, परिणामकारकता काय आहे आणि मग त्याच्यावर आपण अजून पुढे काय करू शकतो, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी अभिप्रेत असतात, लक्षात घ्या. जागतिकीकरण भारतीय समाजावरील परिणाम. त्यानंतर सामाजिक सबलीकरण, सोशल एम्पॉवरमेंट आपण ज्याला म्हणतो. मग सोशल एम्पॉवरमेंट ओके हा घटक जेव्हा आपण बघतो तेव्हा सोशली डिसॲडव्हान्टेज्ड ग्रुप म्हणजे सामाजिकदृष्ट्या वंचित घटक ही संकल्पना आपल्याला समजावून घ्यावी लागते. जसं की महिला हा एक सामाजिकदृष्ट्या वंचित घटक आहे किंवा डिस्ट्रेस्ड किंवा डिसेबल्ड आपण ज्याला म्हणतो, जो वयोवृद्ध असतात तो सुद्धा एका अर्थी सोशली डिसॲडव्हान्टेज्ड ग्रुप असतो. त्यानंतर मग मुलं असतील किंवा कठीण परिस्थितीमध्ये अडकलेली मुलं असतील, अनाथ ऑर्फन्स आपण ज्याला म्हणतो, हा सुद्धा एका अर्थी सोशली डिसॲडव्हान्टेज्ड ग्रुप आहे. अस्पृश्य समाज ओके, अस्पृश्य समाज किंवा एकदम तळागाळामधला ओके जाती व्यवस्थेमध्ये एकदम तळागाळाच्या किंवा शेवटच्या उतरंडीच्या स्तरावर असणारा जो समाज
तो सुद्धा सोशली डिसएडव्हान्टेज ओके गट आहे. मग ह्या घटकांचं सशक्तीकरण, एम्पॉवरमेंट ओके, तर ते कसं करायचं, मग त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या काय आहेत, आव्हानं काय आहेत, मग त्या आव्हानांना पुन्हा तेच ओके एक समाज म्हणून भारतीय समाज या आव्हानांना कसं सामोरं जात आहे ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला या ठिकाणी ओके अभ्यास करायचा असते, चर्चा करायची असते, लक्षात घ्या ओके. मग सरकारचे उपाय, एक समाज म्हणून आपण त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे, व्यक्तिगत स्तरावर, सामाजिक स्तरावर, समूह स्तरावर आपण सोशल एम्पॉवरमेंटसाठी कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकू, या सगळ्या गोष्टींची चर्चा याच्यामध्ये आपल्याला करायची असते, हे समजून घ्या. या संदर्भात एक छोटीशी गोष्ट, सोशल एम्पॉवरमेंटमध्ये रिझर्वेशनची भूमिका काय असते, असं जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला हा मुद्दा समजून घेता येईल की याच्यामध्ये नेमकं काय अभिप्रेत आहे. अशा खूप साऱ्या बाबी आहेत ज्या सविस्तर सेशन्समध्ये आपण डिस्कस करतो ओके. त्यानंतर सांप्रदायिकता, संप्रदायवाद, ज्याला आपण कम्युनलिझम असं म्हणतो, लक्षात घ्या. तर कम्युनलिझम म्हणजे काय, संप्रदायवाद म्हणजे काय ओके. मग त्या सांप्रदायिकतेमुळे ओके भारतीय समाजासमोर कशा प्रकारची आव्हानं निर्माण झालेली आहेत, मग त्या आव्हानांना आपण कसे सामोरे गेलो भूतकाळामध्ये आणि सध्या आपण कसे सामोरे जात आहोत ओके. या प्रगती पथावर असताना सांप्रदायिकतेमुळे कोणती आव्हानं निर्माण झालेली आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथं करायचा असतो, हे लक्षात घ्या. मग करत असताना सांप्रदायिकतेला ओके धर्मनिरपेक्षता हे उत्तर आहे का, मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मग धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम याचा एक वेगळा अर्थ आहे आणि भारतामध्ये धर्मनिरपेक्षता याचा एक वेगळा अर्थ आहे. मग ही धर्मनिरपेक्षता ओके या सांप्रदायिकतेला उत्तर कसं आहे, मग ते उत्तर डेव्हलप करत असताना पुन्हा त्याचे एक समाज म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण कसे सामोरे जातो आणि त्यामध्ये शासनाची भूमिका आणि मग या सगळ्या गोष्टींची परिणामकारकता या ठिकाणी अभिप्रेत असतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग आहे प्रांतवाद म्हणजे रिजनलिझम ओके. आत्ताच आपण डायव्हर्सिटीबद्दल बोललो, लक्षात घ्या. विविधता हे भारताचं वैशिष्ट्य आहे, पण ही जी प्रांतिक विविधता आहे, मग प्रांतिक विविधता ही काही प्रमाणामध्ये आव्हानं सुद्धा निर्माण करते. प्रत्येक भागामधल्या लोकांचे सामाजिक, आर्थिक आणि काय म्हणू आपण त्याला की राजकीय विकासाचा स्तर हा इतर भागामधल्या लोकांपेक्षा काहीसा वेगळा असतो. त्याच्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षा, आस्पायरेशन्स आपण ज्याला म्हणतो, त्या वेगळ्या असतात, त्यांच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे असं त्यांना वाटतं की ह्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी आपल्याला डावललं जात आहे, आपल्याला कमी महत्त्व दिलं जात आहे. म्हणजे त्या प्रांतिक अस्मिता निर्माण होतात. त्या प्रांतिक अस्मिता जेव्हा तीव्र होतात, टोकदार होतात, तेव्हा प्रांतवादाची समस्या निर्माण होते, प्रांतांमध्ये संघर्ष निर्माण होतो, लक्षात घ्या. मग या संघर्षाला एक राष्ट्र म्हणून आपण कसे सामोरे जातो ओके, तर ह्या गोष्टींचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. सो प्रांतवादाची संकल्पना काय आहे, प्रांतवादाची वेगवेगळी रूपं काय असतात, लक्षात घ्या. भारतामध्ये प्रांतवादाचा प्रभाव कसा निर्माण झालेला आहे, त्याची कारणं काय आहेत, या संदर्भामध्ये भूमिपुत्र ही संकल्पना तुम्हाला माहिती असेल तर भूमिपुत्र ही संकल्पना, मग ती संकल्पना, त्याची अंमलबजावणी किंवा त्याचे उत्तर शोधत असताना जे काय उपाय केले जातात, तेव्हा काय उपाययोजना केल्या जातात, त्या योग्य आहेत का, अयोग्य आहेत का, परिणामकारक काय का, त्याचा प्रभाव फारसा पडत नाही, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करत असतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीयदृष्ट्या जर आपण बघितलं तर जे स्थानिक राजकीय पक्ष किंवा प्रांतिक पक्ष आपण ज्याला म्हणतो, राज्यस्तरावरचे पक्ष आपण म्हणतो, त्या राज्यस्तरावरच्या राजकीय पक्षांनी या प्रांतवादाला कसं टोकदार केलेलं आहे ओके, मग ते योग्य अयोग्य या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या घटकामध्ये करत असतो, ज्याला आपण प्रांतवाद असं म्हणतो. तर भारतीय समाज किंवा सोसायटी हा जो घटक आहे, तर सोसायटी घटकामध्ये आपण या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करणं, अभ्यास करणं, त्याचं ॲनालिसिस करणं अभिप्रेत असतं, हे समजून घ्या. नंतर पुढचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, जिओग्राफी ओके. तर जिओग्राफीचा जर विचार केला त्या ठिकाणी काय नमूद केलेलं आहे, लक्षात घ्या. तर पहिला मुद्दा आहे ते म्हणजे जगाच्या ओके भौतिक भूगोलाची ओके, म्हणजे सॅलियंट फीचर्स ऑफ द वर्ल्ड्स फिजिकल जिओग्राफी. जगाचा जो भौतिक भूगोल आहे, आता जसं तर तसं वाक्य लक्षात घ्या की जगाचा जो भौतिक भूगोल आहे त्याचे सॅलियंट फीचर्स म्हणजे महत्त्वाची वैशिष्ट्य, जगाच्या भौतिक भूगोलाची महत्त्वाची वैशिष्ट्य. त्याच्यामध्ये मग आपल्याला एक साधारणतः इथं फक्त एक वाक्य नमूद केलं, मग त्याच्यामध्ये काय असू शकतं याचा जर आपण अंदाज घेतला तर काय असू शकतं, लक्षात घ्या. भौतिक भूगोलाची महत्त्वाची वैशिष्ट्य याच्यामध्ये ओके अर्थची म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, त्याची उत्क्रांती, इव्होल्युशन कसं झालं, त्याचे जे टप्पे होते, त्यानंतर पृथ्वीचा अंतरंग. आता या सगळ्या गोष्टी आपण MPSCचा अभ्यास काय आणि UPSCचा अभ्यास काय या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी करत असतो, लक्षात घ्या ओके. फक्त आपण इतके दिवस ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये करत होतो, आता ते थोडंसं सब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये आपल्याला करावं लागेल. प्रेझेंटेशन जे असेल, अभ्यास साधारणतः तोच असेल, फक्त ओके त्याचं प्रेझेंटेशन हे सब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असेल. मग त्याच्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी आपण ज्याला म्हणतो किंवा पृथ्वीची उत्पत्ती, त्याची उत्क्रांती, इव्होल्युशन या संदर्भात जिओलॉजिकल टाइमस्केलची संकल्पना काय आहे त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करतो. पृथ्वीचा अंतरंग असेल, त्याच्यानंतर मग आपण ज्याला भूखंड, समुद्र, त्यांचं वितरण कसं आहे, त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघतो.
प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी आपण करत असतो. वेगवेगळे लँडफॉर्म, त्यांची वैशिष्ट्य, ओके, या सगळ्या गोष्टी आपण एक ब्रॉडली जगाच्या भौतिक भूगोलामध्ये आपण घेतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या, पुढचा मुद्दा आहे की जगभरामध्ये त्याच्यामध्ये विशेष करून दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडासहित. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जेव्हा सहित असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी काय सांगितलं होतं की आम्ही भर देणार आहोत. आता बघा, जग म्हटलं की त्याच्यामध्ये दक्षिण आशिया सुद्धा आलं आणि भारत सुद्धा आलं, भारतीय उपखंड सुद्धा आलं, लक्षात घ्या. पण जेव्हा ते स्पेसिफिकली मेन्शन करतायत तेव्हा ते एक हिंट देतात, लक्षात घ्या, की आम्ही जेव्हा विचारू याच्यावर प्रश्न तयार करू तेव्हा साधारणतः दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांचा थोडासा विशेष करून विचार केला जाईल अशी एक हिंट देतात. मग आता इथं काय सांगितलं आहे, जगभरामध्ये दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंडासहित जगभरातील मुख्य, ओके, म्हणजे कळीच्या, इथं की रिसोर्सेस असा शब्द वापरलेला आहे, की म्हणजे कळीच्या म्हणजेच मुख्य नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेसचं जे काही वितरण आहे त्या वितरणावर आम्ही भर देऊ असं ते म्हणतात. लक्षात घ्या की नॅचरल रिसोर्सेस, तर मग त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची भूरूप आली, ज्याला आपण लँड रिसोर्सेस असं म्हणतो. लक्षात घ्या, मग रिसोर्स म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे स्वरूप काय असतात, ओके, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग लँड रिसोर्स म्हणजे काय, जमीन, भूमीचं उपयोजन काय, लँड युटिलायझेशन, ओके, मग लँड युटिलायझेशन करत असताना जमिनीच्या स्तरामध्ये कशा प्रकारची घट होतीये, मग त्याला रिप्लेनिश करण्यासाठी, मग ते सुधारण्यासाठी कोणते उपाय केले जातात, या सगळ्या गोष्टी आपल्याला लँड रिसोर्स या घटकामध्ये आपण अभ्यास करतो. फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे वनसंपत्ती जर आपण विचार केला, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्याची सध्याची स्थिती काय आहे, कोणत्या खंडाच्या कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रकारची वनं आहेत, त्याची उपयोजिता काय आहे, ओके, सद्यस्थिती काय आहे, मग या सगळ्या गोष्टी, मग त्याचा ओव्हरऑल काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासतो. वॉटर रिसोर्सेस, त्याच्यामध्ये मग सागरीय असेल किंवा नद्या असतील, तळं असतील, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण वॉटर रिसोर्सेसमध्ये करतो. ॲग्रिकल्चर रिसोर्सेस असेल, मिनरल रिसोर्स म्हणजे खनिज साधन संपत्ती असेल, तर त्या सगळ्या गोष्टींशी निगडीत जे मुद्दे आहेत, लक्षात घ्या, ते मुद्दे या घटकामध्ये आपल्याला अभ्यास करायचे असतात. ओके, खनिजांचं वर्गीकरण काय आहे, कुठल्या भागामध्ये कोणत्या प्रकारची खनिजं सापडतात, ओके, तर त्याच्यामुळे मग त्या खनिजं सापडत असल्यामुळे त्या भागामध्ये कुठल्या प्रकारचे उद्योग विकसित झालेले आहेत, त्या भागामधल्या आर्थिक व्यवस्था कशी, समाज व्यवस्था कशी, तर साधारणतः अशा प्रकारे आपल्याला या गोष्टीचा अभ्यास इथं करायचा असतो, हे समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढचा घटक आहे, लक्षात घ्या, पुढचा घटक तो म्हणजे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर, ओके, लोकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सेक्टर इंडस्ट्रीज इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजेच इन्क्लुडिंग इंडिया, विश्वाच्या म्हणजे जगाच्या भारतासह, ओके, विविध भागांमध्ये. आता तुम्ही मला सर जग आहे आणि तुम्ही विश्व का असं म्हणता, तर मी तुम्हाला एक गोष्ट आधीच सांगितली, आताही पुन्हा सांगतो की आपण हा जो अनुवाद, हे जे ट्रान्सलेशन केलेलं आहे हे करत असताना लक्षात घ्या की UPSCनं जे हिंदी भाषांतर उपलब्ध करून दिलेलं आहे ते हिंदी भाषांतराचा अवलंब मी केलेला आहे. ओके, या ठिकाणी त्याचा वापर मी केलेला आहे, कारण हेतू हा तर लक्षात घ्या की तुम्हाला त्यातल्या त्यात निर्दोष अशा प्रकारचं भाषांतर त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून MPSCला जे नेमकं अभिप्रेत आहे, ओके, अभ्यासक्रम देत असताना नेमकं काय अभिप्रेत आहे हे समजून घेता तुम्हाला सोपं जावं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी, ओके, UPSCच्या हिंदी भाषांतराचा आधार घेतलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा काही शब्द मी वापरलेले आहेत. सो विश्वाच्या भारतासह विविध भागांमध्ये प्राथमिक, द्वितीयक, लक्षात घ्या, विश्वाच्या, ओके, विविध भागांमध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्रांमधले उद्योग स्थापन करण्यासंदर्भामधले कारक म्हणजे जे काय फॅक्टर्स असतील, म्हणजे जगाच्या विविध भागांमध्ये असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यामुळे त्या भागांमध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्रामधले उद्योग उभे राहतात. जसे की आपल्याला माहिती आहे की रॉ मटेरियल आपण ज्याला म्हणतो, तर रॉ मटेरियल, त्याच्यानंतर त्या भागामध्ये असणारी जी काही श्रमिक असतील त्या श्रमिकांचा स्तर नेमका काय, त्या श्रमिकांच्या कौशल्याचा स्तर किती आहे, याच्यानुसार जो उद्योगांचं स्थान बदलत असतं. त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या व्यापारपेठा, बाजारपेठा, भांडवलाची उपलब्धता, जमीन उपलब्ध आहे का, नंतर शासकीय मदत त्या ठिकाणी उपलब्ध असते का, शासकीय सहाय्य, आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस आजच्या काळामध्ये तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये ही संकल्पना अभ्यासत असाल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लक्षात घ्या त्या ठिकाणचं शासनाची धोरणं काय आहेत, ओके, समाजाच्या विकसनाचा स्तर किती आहे, ओके, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी असणारी रॉ मटेरियल, साधन संपत्ती काय आहे, जमीन कशी आहे, त्यानंतर वाहतूक दळणवळणाची साधनं कितपत प्रमाणामध्ये विकसित झालेली आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, ओके, जगाच्या विविध भागांमध्ये, ज्याच्यामध्ये भारतासह म्हणजे भारताच्या बाबतीत आम्ही थोडासा भर देऊ असं ते म्हणतात, तर मग प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्रामधले उद्योग स्थापन करण्यासाठी कारक म्हणजे कारणीभूत घटक कोणते आहेत. मग ते घटक लक्षात घ्या, ते घटक जर अस्तित्वात आहेत त्याचं योग्य ते युटिलायझेशन होतं का, आणि जर ते योग्य प्रमाणात विकसित झालेले नसतील,
ओके, तर मग त्याला विकसित कसं करायचं या गोष्टींवर भर दिला जाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की ईज ऑफ डुईंग बिझनेस, ओके, हा एक महत्त्वाचा घटक आहे उद्योग स्थापन करण्यासाठी. मग ईज ऑफ डुईंग आपण ज्याला म्हणतो, ईज ऑफ डुईंग बिझनेस, हे जर योग्य प्रमाणात विकसित झालं नसेल, म्हणजे व्यापार पोषक किंवा उद्योग पोषक अशा प्रकारचं वातावरण जर त्या देशामध्ये समाजामध्ये नसेल, तर ते कसं पोषक बनवलं पाहिजे याचा अभ्यास या ठिकाणी आपण करतो. बरोबर आहे की नाही? संसाधनं आहेत पण त्या संसाधनांचं योग्य प्रमाणामध्ये एक्सप्लॉयटेशन होत नसेल, वापर होत नसेल, तर तो प्रभावी वापर कसा केला पाहिजे. मनुष्यबळ उपलब्ध आहे पण ते कुशल नाही आहे, तर ते मनुष्यबळ कुशल कसं बनवलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह याच्यामध्ये केला जाईल, हे समजून घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या की विविध ज्या भूभौतिकीय ओके घडामोडी असतात, लक्षात घ्या. जिओफिजिकल फेनॉमिनन आपण ज्याला म्हणतो, जसं की भूकंप, त्यानंतर त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, वादळ म्हणजे चक्रवात यांसारख्या ज्या महत्त्वपूर्ण भूभौतिकीय म्हणजे फिजिकल जे फिनॉमिना असतात, लक्षात घ्या. ओके, तर त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर विविध प्रकारची भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांचं स्थान. ओके, याच्यामध्ये मग अर्थक्वेक असतील, भूकंपांचं वितरण कसं आहे, ते नेमके का होतात, मग त्याचं ते घडवणं म्हणजे ते भूकंप होऊ देणं हे टाळलं जाऊ शकतं का? ऑफकोर्स नाही. पण त्याचे परिणामांची तीव्रता कमी करता येते का? तर यस, परिणाम आपल्याला कमी करता येतात. पण त्यासाठी काय उपाययोजना असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी ओके लक्षात घ्या. तसंच त्सुनामी का होतात, ओके, त्याच्यावर उपाय काय, त्याचे परिणाम काय, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करत असतो. व्होल्कॅनो म्हणजे काय असतं, व्होल्कॅनो का होतात, ज्वालामुखी का घडून येतात, लक्षात घ्या. त्या वेगवेगळे लँडफॉर्म काय आहेत, ओके, त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, त्याचे परिणाम काय असतात, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ओके यांचं वितरण कशा स्वरूपाचं आहे व्होल्कॅनोचा, आणि या प्रकारचा प्रश्न ऑलरेडी UPSCमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की सायक्लोन म्हणजे चक्रवात. मग चक्रवात म्हणजे काय, त्याचे वेगळे प्रकार काय, आणि त्याच्या लोकेशननुसार म्हणजे कुठल्या भागांमध्ये कुठल्या प्रकारचे सायक्लोन्स असतात, अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी अभ्यासाचं असतं, लक्षात घ्या. आणि हा भाग आपण MPSCमध्ये याच्या आधीसुद्धा अभ्यासत होतो, UPSCमध्ये सुद्धा आपण याचा अभ्यास करत होतो. त्याच्यामुळे हा घटक आपल्या तुलनेने सोपा आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे, लक्षात घ्या, अतिमहत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्यांमधले. त्याच्यामध्ये जलस्रोत आणि हिमावरणासहित तसेच वनस्पती आणि प्राणी जगतातील परिवर्तन आणि अशा परिवर्तनाचे होणारे परिणाम. म्हणजे आता लक्षात घ्या की सध्याचे जलस्रोत आहेत, लक्षात घ्या. ओके, जलस्रोत असतील, हिमावरण ओके जे असतील, त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की पर्यावरणीय बदल आपण ज्याला म्हणतो, ओके, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट. मग हे बदल नेमके काय आहेत, लक्षात घ्या. मग या बदलांचे परिणाम काय होतात, प्राणी जगत, वनस्पती आणि प्राणी जगतामध्ये याचे काय परिणाम होत आहेत, परिवर्तन होत चाललेलं आहे, आणि अशा परिवर्तनाचे परिणाम. मग हे परिवर्तन सकारात्मक आहे, नकारात्मक आहे. ओके, मग नकारात्मक जर असेल मग त्याला रोखण्याचे उपाय काय, ओके, मग शॉर्ट टर्म उपाय काय, लॉंग टर्म उपाय काय, ओके, दीर्घकालीन, लघुकालीन. तर या सगळ्या घडामोडींचा अभ्यास आपण या घटकामध्ये करत असतो. ओके, तर लक्षात घ्या, हा झाला एक भूगोल या घटकामध्ये असणारे उपघटक, त्यांची एक थोडक्यामध्ये चर्चा. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आता काय केलं, तर आपण आता जो पेपर 1 आहे, GSचा जो पेपर 1 आहे, त्या GSच्या पेपर 1मध्ये नेमके कोणते कोणते घटक आहेत आणि या प्रत्येक घटकामध्ये कोणते कोणते उपघटक आहेत, ओके, या मुद्द्याची आपण चर्चा केली. ओके, होपफुली हे सेशन तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल, तर डेफिनेटली उपयुक्त वाटलं असेल तर ह्या सेशनला तुम्ही लाईक आणि शेअर करून प्रतिसाद द्या. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आपण पुढच्या सेशनच्या निमित्ताने भेटूया. थँक्यू अगेन.